सगळे आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाणाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली। उद्धव ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना मांडण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं। कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना आमदारांचा स्वतंत्र गट तयार करणं किंवा वेगळा नेता आणि मुख्य सचेतक निवडणं हे स्वतःहून राजकीय पक्षात फूट पडल्याचं मानता येणार नाही असा दावा केलाय। कपिल सिब्बल यांनी आरोप केला की निवडणूक आयोगाने विधिमंडळातील आमदारांच्या बहुमताला अधिक महत्त्व दिलं आणि पक्ष संघटनेतील बहुमताकडे दुर्लक्ष केलं। 2018च्या शिवसेना पक्ष घटनेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावरही सिब्बल यांनी आक्षेप घेतलाय। याच पक्ष घटनेच्या आधारे पद आणि राजकीय लाभ मिळवणाऱ्यांनी नंतर त्याच पक्ष घटनेवर प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही असा युक्तिवाद त्यांनी केला। या प्रकरणाचा निकाल केवळ शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हापुरता मर्यादित राहणार नाही। राजकीय पक्षांमधील फूट आणि अशा प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका यासाठीही हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान शिवसेनेच्या 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाशी संबंधित स्वतंत्र प्रकरणावरही आज सुनावणी झाली। मात्र सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 2 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। फर्ग्युसन कॉलेज रोडपासून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक आणि कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या तिरंगा यात्रेला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला। ललित महाल चौक ते गरवारे चौक या मार्गावरही तिरंगा यात्रा काढण्यात आली। वंदे मातरमला राष्ट्रगीता इतकंच कायदेशीर संरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबंधित विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली। या निर्णयामुळे वंदे मातरमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे। राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या या गीताला विशेष स्थान आहे। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार असल्याचं सांगण्यात येतंय। या निर्णयाकडे देशभरातून महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिला जात आहे। मुंबईच्या लोकल ट्रेनमधून महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली। झेन झी आणि झेन अल्फा पिढीतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लोकलच्या 12 डब्यांपैकी 3 डबे राखीव ठेवावेत अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे। पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी हे डबे राखीव ठेवण्याची सूचना करण्यात आली असून या संदर्भात तेजस्वी घोसाळकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलंय। चर्चगेट डहाणू तसेच CSMT डोंबिवली आणि आसनगाव लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। अश्विनी वैष्णव यांना पत्र दिलेलं आज जेनझीसाठी रेल्वेमध्ये लोकल डब्यामध्ये राखीव डब्याची मागणी आपण केलेली आहे। काय सांगता? आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव सर यांना मी काल ईमेलद्वारे पत्र केलेलं आहे आणि ट्विट पण केलेलं आहे की आपले डहाणू पालघर ते चर्चगेट किंवा आसनगाव डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा प्रकारे विद्यार्थी मुलं किंवा कॉलेजची मुलं हे प्रवास करत असतात आणि ह्यांचं टायमिंग आहे ते 5 ते 11 वाजेपर्यंत असतं। तर ह्या दरम्यान खूप रश असते ट्रेनला आणि धक्काबुक्कीचं वातावरण असतं, थकलेले असतात मुलं किंवा मुलं बाहेर उभे असतात आणि त्यांचा हात सटकतो आणि खाली पडतात आणि दुर्दैवी मृत्यू पण खूप मोठ्या प्रमाणात होतो। तर अशा ह्याच्या होऊ नये किंवा सुरक्षिततेसाठी 2 डबे किंवा 3 डबे हे 5 ते 11 दरम्यान राखीव ठेवण्यात यावे, जेणेकरून मुलं सुरक्षित आणि अभ्यासही त्यांचं चांगलं होईल आणि सुरक्षित ते कॉलेजला किंवा घरी आणि आईवडिलांना जे हे काळजी असते त्यांची की मुलं घरी येतील की नाही, सुखकर येतील की नाही, तीही त्यांची मिळते। खासदार
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शन सोहळ्याला काल दिल्लीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी हजेरी लावली। या रिसेप्शन मधील एक खास क्षण सध्या चर्चेचा विषय ठरतोय। या सोहळ्यात सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधी यांची एका खास व्यक्तीशी भेट करून दिली। ही तुमची बिग फॅन आहे असं सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींना सांगितलं। त्यानंतर राहुल गांधी यांनीही त्या व्यक्तीसोबत फोटो काढला। विशेष म्हणजे राहुल गांधींची ही फॅन दुसरी तिसरी कोणी नसून माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे असल्याचं समोर आलं। स्मृती शिंदे या अभिनेत्री जान्हवी कपूर यांच्या होणाऱ्या सासू आहेत। दिल्लीतील या रिसेप्शन सोहळ्यातील हा बिग फॅन मुवमेंट सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे। मुंबईला लागून असलेल्या वसई विरार परिसरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे नालासोपाऱ्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली। संतोष भवन आणि कारगिल नगरसह आसपासच्या अनेक भागांमध्ये रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचलं। पावसामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरवर्षी पावसाळ्यात या भागांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण होते। सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असून प्रशासनाच्या पाणी निचरा व्यवस्थेकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद आहे। नाशिकमधील प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये आणि दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीही दर्शनाची संख्या मर्यादित करण्यात आली आहे। दिवसभरातील निश्चित वेळेत केवळ 20 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यामुळे श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आलं आहे। पालघरमधून एक हृदयद्रावक आणि प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडिओ समोर आलाय। धुंदलवाडी परिसरात 40 वर्षीय सुनील मुकणे यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। पावसाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने मृतदेह वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पलीकडे नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली। स्मशानभूमी नदीपात्रात असल्याने तिचा काही भाग पाण्याखाली जात असल्याचं सांगण्यात येतंय। पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी लाकूड मिळणंही कठीण होत असल्याने मृतदेह जमिनीत पुरण्याची वेळ कुटुंबियावर येत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। मात्र त्यासाठीही नदी पार करण्याची मोठी अडचण निर्माण होते। या परिस्थितीमुळे ग्रामस्थांनी नदीपात्रात साकव बांधण्याची मागणी केली आहे। पावसाळ्यात मृतदेह नेण्यासाठीही संघर्ष करावा लागू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे। जय जोहार, जय आदिवासी। मी नितेश मुकणे पालघर जिल्ह्यामधून डहाणू तालुका या गावातून बोलत आहे आणि धुंदलवाडी आमचं गाव आहे। तसंच आम्हाला या प्रेत आणण्यासाठी बऱ्याच काही अडचणी आल्यात। तर आम्ही धुंदलवाडी तलाठी ऑफिसपासून तर खडकीपाडा असा अंतर कमसे कम 10-15 मिनिटाचा किंवा 1.5 किलोमीटर असा एवढा आहे। पण हीच बॉडी आम्ही आपल्या खडकीपाडा इकडनंची नदी जाते त्या नदीवरून आम्ही घेऊन आलो। पण जसं तसं घेऊन आलो, आमच्याकडे जाण्या येण्यासाठी रस्ता नाही किंवा पूल नाही। तर त्याच्यामुळे आम्ही हे बॉडी आम्ही पुरातून घेऊन आलो सगळेजण। तर हे आम्हाला लई भरपूर त्रास जसा झालाय। तर आमच्या धुंदलवाडी ग्रामपंचायत यांना मी विनंती करतो की आम्हाला थोडंसं सोयीस्कर म्हणून आम्हाला रस्त्यात जाण्यासाठी आम्हाला रस्ता थोडा पूल बनवून द्यावे। कारण की मशानभूमीत घेण्यासाठी आमच्याकडे लाकडं उपलब्ध नाही। त्याच्यामुळे आम्ही ही जागे खोदून किंवा जमिनी खोदून त्याच्यात आम्ही हे पूर्ण करतो। हे सगळेजण आहेत। तर आम्हाला बरेच असे अडचणी आल्यात। तसं करून आम्ही ही बॉडी इथपर्यंत आम्ही घेऊन आलोच। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।